नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहत आहात आपल्या आवडत्या मालिकेचा ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू. प्रेक्षकांना आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. आजच्या भागात प्रिया पूर्णपणे अडचणीत सापडलेली दिसते, कारण नागराज आणि महिपतला प्रियाचा खरा प्लॅन समजलेला असतो आणि त्यामुळे त्यांनी प्रियाला पूर्णपणे दूर केलेला आहे. त्यामुळे आता प्रियाकडे पैसे मिळवण्यासाठी सगळेच मार्ग बंद झाले आहेत आणि पैशासाठी हबपलेली प्रिया आता पूर्णपणे घाबरलेली दिसते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. ती एकटी बसलेली असते, घामाघूम झालेली असते आणि स्वतःशीच बोलत असते की आता मी संपले, आता माझं काही खरं नाही. पण लगेचच ती स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही, मी इतक्यात सहज हार मानणार नाही आणि काही झालं तरी मला पैसे मिळवावेच लागतील. कारण जर तिने पैसे मॅनेज केले नाही तर अर्जुनकडून येणारे DNA टेस्ट रिपोर्ट्स तिच्या विरोधात जाणार आहेत आणि एकदा का ते रिपोर्ट सगळ्यांसमोर आले तर तिचं सगळं सत्य बाहेर येणार. त्यामुळे प्रिया आता वेड्यासारखी घरात सगळीकडे पैसे शोधाशोध लागते. ती कपाट उघडते, ड्रावर चेक करते, सगळीकडे शोधाशोध करते, पण तिला एकही रुपया मिळत नाही. ती पूर्णपणे घाबरलेली असते आणि तिच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू असतो की मला पैसे हवेत, काही करून पैसे मिळवलेच पाहिजेत. आणि अशाच अवस्थेत प्रिया एक खूप मोठा आणि धक्कादायक निर्णय घेते. ती ठरवते की आता माझ्याकडे एकच मार्ग उरला आहे आणि तो म्हणजे अस्मिताच्या बाळाला किडनॅप करायचा. कारण तिला माहीत असतं की लहान बाळासाठी सगळे लगेच इमोशनल होतात आणि त्या भावनेचा फायदा घेऊन ती त्यांच्याकडून पैसे उकळवू शकते. हा प्लॅन खूपच भयानक असतो, पण प्रिया आता कोणत्याही थराला जायला तयार असते. इकडे सचिन बाळासोबत खेळत असतो. बाळ खूप आनंदात असतं आणि त्याच वेळेला सचिनला फोन येतो. सचिन फक्त 2 मिनिटासाठी बाजूला जातो आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रिया हळूच रूममध्ये येते. ती आजूबाजूला पाहते, कोणाचं लक्ष नाही याची खात्री करते आणि लगेच बाळाला उचलते. बाळाला जवळ घेत ती हळू आवाजात म्हणते की चल बाळा, मामी तुला घेऊन जाते, रडायचं नाही बरं का, तुला खूप सारा खाऊ देईल. आणि असं म्हणत ती पटकन तिथून बाहेर निघून जाते. सचिनचं फोनवरचं बोलणं संपतं आणि तो परत येतो, तेव्हा त्याला बाळ कुठेच दिसत नाही. तो खूप घाबरतो आणि लगेच अस्मिताला आवाज देतो. अस्मिता धावत येते आणि विचारते की काय झालं, बाळ कुठे आहे. सचिन सांगतो की मी येथेच होतो, बाळ माझ्यासोबत खेळत होतो, मी फक्त 2 मिनिटासाठी फोनवर बोलायला गेलो आणि परत आलो तर बाळ गायब आहे. घरात एकदम गोंधळ उडतो. सगळेजण बाहेर येतात, सगळे बाळाला शोधायला लागतात. अस्मिता खूप घाबरलेली असते, पण सचिनला काहीतरी संशय येतो. त्याला प्रियावर संशय येतो, कारण त्याने प्रियाला थोड्या वेळापूर्वी बाहेर जाताना पाहिलेलं असतं. तो लगेच बाहेर धावतो आणि जे दृश्य पाहतो ते पाहून तो पूर्णपणे थक्क होतो. प्रिया एका अनोळखी माणसाच्या हातात बाळ देत असते हे पाहून सचिन लगेच तिच्याकडून धावत आणि तिला रंगेहात पकडतो. तो त्या माणसाला आवाज देतो, पण तो माणूस तिथून पळून जातो. सचिन प्रियाला पकडून घरात घेऊन येतो. आता घरात सगळ्यांसमोर सचिन स्पष्टपणे सांगतो की ही बाळाला किडनॅप करत होती, पण प्रिया नेहमीप्रमाणे नाटक सुरू करते आणि म्हणते की मी काहीच केलं नाही, मी बाळाला वाचवायला गेले होते. ती सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करते की माझ्यावर विश्वास ठेवा, पण आता परिस्थिती वेगळीच असते. अर्जुन आणि सायलीला तिच्यावर अजिबात विश्वास नसतो, कारण त्यांना माहीत असतं की प्रिया पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. अर्जुन शांतपणे म्हणतो की ठीक आहे, आपण CCTV फुटेज पाहूया. हे ऐकून प्रिया अजूनच घाबरते, कारण तिला माहीत असतं की आता सत्य लपवता येणार नाही. सगळे मिळून CCTV फुटेज पाहतात आणि त्यात स्पष्ट दिसतं की प्रिया बाळाला घेऊन बाहेर जाते आणि त्या माणसाच्या हातात देते. हे पाहून सगळेच हादरतात आणि प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर येतं. पण प्रेक्षकांनो, इथेच गोष्ट संपत नाही. अर्जुनकडे अजून एक मोठा पुरावा असतो आणि तो म्हणजेच DNA रिपोर्ट. आता अर्जुनकडे प्रियाच्या विरोधात पुरेसे पुरावे आले असतात. त्याचबरोबर अर्जुनवर झालेल्या अपघातामागेही प्रियाचाच हात होता हेही सिद्ध होतं. अर्जुन एका मागोमाग एक सत्य सगळ्यांसमोर आणतो आणि प्रियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागात प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं आहे. पण आता पुढे काय होणार? अर्जुन प्रियाला पोलिसांच्या हवाली करणार का, की प्रिया अजून काही नवीन प्लॅन करणार? हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.